आज यांच्याबद्दल काय न्यूज आलायत बघूया. हा, अरे बापरे. अभिनेते समीर चौगुले म्हणाले, होय मी पण स्ट्रगल केलाय. स्ट्रगल हे म्हणजे बदकानी म्हणण्यासारखं आहे. होय मी पण पॅक केलाय. स्ट्रगल म्हणे. अजून काय. अभिनेते समीर चौगुले यांचं उत्पन्न ऐकाल तर तोंडात बोट घालाल. 41 कोटी. कुठून मिळतात या लोकांना बातम्या. वाचवा. एक दिवस त्यांच्या बनियनचा फोटो ना सोशल मीडियावर टाकला पाहिजे. भोका बघतील ना बनियनवरची तेव्हा लायकी कळेल आमच्या यांची. काही लिहितात मोठे. स्ट्रगल केलंय. आज 2च आली. जगभर हुंडारून आमची डोरवेल घरी आली वाटत. आले या. हे काय तोंड का पडलंय. काय आलं. काय भरल्या घरात घाण तोंड घेऊन येता हो. काय झालंय. थांब ना जरा. काय झालंय सांगा. काही नाही सांगितलं ना तुला. अच्छा आता लपवणार आहे माझ्यापासनं. रोज तर अगदी मस्त झालं आज स्किट असे घरी येता. आज काय हे. काय झालंय. शांत बस ना जरा. थांब ना. टेन्शन थांब ना जरा. बस ना जरा. काय झालंय. स्किट पडलं का. आजकाल नेहमीच होतं ना पण ते. जाऊ द्या ना जाऊ द्या. हे बघा यंग लोक करतात तुमच्यापेक्षा चांगलं. एक्सेप्ट करायचं आपण. आपल्याकडे जेवढं टॅलेंट आहे एवढं आहे. संपलं माझं. आता तुम्ही छान करता. आपण कॉम्पिटिशनच नाही करायची. आपण पुढे जायचं. Move on व्हायचं. गप जरा. टेन्शन मध्ये आल्यापासून काही बोललोय तुझ्याशी. शांत बस ना मग जरा. 2 सांगा मिनिटं. ना काय झालं. 1 मिनिट. त्या बाबाला सुवर्ण क्षणांचा मानकरी वगैरे मिळाला म्हणून डिस्टर्ब आहात का. अरे मी थांब ना जरा. तू शांतता नाही का बघ. नाही. मला सांगा एवढ्या भरल्या घरात तोंड वाकडं करून का बसलायत. काय म्हणजे असं काही हे नाही झालंय. म्हणजे असं काही रस्त्यावर आपण येणार नाही होत तसं. रस्त्यावर येणार नाही होत म्हणजे? काय बॉडी लँग्वेज आहे ही तुझी. घरातच आहेस नाही. गृहिणी आहेस ना. कुठली बॉडी लँग्वेज. अशी कोण गृहिणी बसते. एक मिनिट थांब ना जरा. ईशा तू जास्त. एक मिनिट. रस्त्याचं नाव का काढलं. स्पष्ट बोला. मला भीती वाटते. ईशा अति आगाऊपणा करू नकोस. ओव्हर ऍक्टिंग करतेस तू. सांगा काय झालंय. थांब जरा. मी सांगतो. थांब मला जरा. पटकन सांगा काय झालंय. शेअर्स मध्ये थोडंसं नुकसान झालंय मला. झालं. 1000दा सांगितलंय शेअर रिक्षामध्ये बसताना हातात सुट्टे पैसे ठेवायचे. हे शेअर रिक्षावाले शाळे असतात. असले सुट्टे तरी देत नाहीत. आपलं नुकसान होतं. मग झालं केलं शेअर नुकसान. रिक्षा नाही ग. शेअर स्टॉक ऐकलेस का कधी. शेअर मार्केट आहे ना. तुला कळतंय का. शेअर मार्केटमध्ये मी मध्यंतरी 4 लाख गुंतवले होते. ते आता आज एकदम शेअर मार्केट पडलं कोसळलं. त्यामुळे आता ते एकदम 40,000 झालेत. काय. हो ईशा हो. रिॲक्ट काय. हे बघ तुला खरं तर काहीच कळलेलं नाही मला माहिती आहे. उगीच रिॲक्ट करतोस. काय हे बघ ॲक्च्युली झालेलं असं आहे. 4 लाख गुंतवले होते मी. त्याचे आता 3,60,000चं नुकसान झालंय. 40,000 उरलेत आपल्याकडे. ओके फाईन. हे बघ ईशा 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 एवढं ईशा काय करतेस. काय बरबाद झाले. एवढं ईशा. बरबाद झाले रे. मी बरबाद झाले रे. ईशा बरबाद झाले रे. झाले रे. ईशा लुटले गेले रे. बरबाद केलं माणसाने मला. रस्त्यावर आणलं रे. हमारा मरद ने 3,60,000 घुसाया रे. हमारा कॉमेडी ने पैसा घालवाया रे. थांब जा. अति करतेस. आजोबा गेला होता तेवढा पण एवढा रडली होतीस तू. एवढी रडतेस तू. शांत बस ना जरा. कशाला दुनियाला बोंब लावून सांगतेस सगळं. मग काय करू. हळू हळू ईशा असू. खाणा नारळाने ओटी भरू तुमची. ईशा, हळू. आरती करू तुमची. पूजा करू. शांत बस ना जरा. माझं चुकलं. ईशा माझं चुकलं. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमालाच ग्लुकोजचं बिस्किट चहामध्ये बुडवून खाताना अख्खं ग्लुकोजचं बिस्किट गळून पडलेलं कपात. तेव्हाच मला बाबा म्हणाले होते हा गळक्या आहे. हा बिस्किट बुडव्या आहे. हा स्वतःही बुडेल. एक दिवस तुलाही घेऊन बुडेल. बिस्किट बुडूया असं म्हणाले सासरे मला. बिस्किट बुडूया म्हणाले. पण मी नाही ऐकलं. मी केलं.
यांच्या घराजवळ मिलिंद सोमणचं घर आहे, कधीतरी धावताना दिसेल सकाळी म्हणून केलं लग्न यांच्याशी. चुकलं माझं. मिलिंद सोमन सकाळी दिसेल धावताना म्हणून तू लग्न केलंस माझ्याशी. लाज वाटली पाहिजे, लाज तुला. 16 वर्षांच्या संसारानंतर हे मला सांगतेस तू आज मिलिंद सोमन आहे ते. आणि एवढा ओव्हर रिॲक्ट होऊ नकोस तू, कळलं का? मी एक्स्ट्रा पैसे होते माझे, ते सगळे साठवले होते, ते गेले. दॅट्स मी ओके. इथे मरमर करून घाम गाळून कष्ट करून पैसे कमवते, लाज नाही वाटली उडवताना तुम्हाला? कुठले तुझे कष्ट? 16 वर्षात एकदा तरी घामाचा टिप्पूस इथून आलाय का बाहेर कधी? त्या ब्युटी पार्लर मध्ये जातेस, स्टिंग घेतेस, तेवढाच घाम येतो तुला. 16 वर्षात एवढी पण हल्ली का कधी? घाम एवढी हल्ली का कधी? घाम गाळलाय म्हणे तू. मी कमवतो, मी मेहनत करतो, मी कमवले पैसे ते. तुम्ही कमावता. इथे मी कष्ट करून, माझं मन मारून, माझ्या इच्छा आकांक्षा मारून इथे वाचवतेय तुमचे पैसे, साठवून ठेवतेय. पै पै तुमची, ते पण कमवणंच असतं, कळलं माहिती आहे ना? कमावणं. तू काय काय त्यालाच काय करते? कमावणं साठवते. म्हण- चालतं. नोटबंदी झाली होती तेव्हा ना, त्या माझ्या तांदुळाच्या डब्यातल्या नोटा असतात ना, त्याच्यावर संसार चालवलाय तुमचा मी. बोलू नका तुम्ही हो, मला. चालवलाय ना. 4 वेळेला शिजवलेली 100ची नोट पोटात गेली माझ्या. ती पण बाहेर नाही काढलीस तू. अगं 100च्या नोटाला 3 शिट्ट्या लावणारी तू मला शिकवतेस. उधळी किती आहेस बघ स्वतः. उधळी. मी उधळी आहे? उधळी आहेस. स्वतःकडे बघा एकदा. उधळ्या स्वभाव आवरा तुमचा स्वभाव आवरा आधी. मी काय उधळपट्टी केली आहे? नाही केली. कुठला सुरेख कोण म्हणत असं? बर. काय? तुमच्या बहिणीच्या वाढदिवसाला चांदीची समई द्यायची काही गरज होती? हे बघ, तिचा 50वा वाढदिवस होता म्हणून मी दिली ताईला. असे काय दिवे लावलेत त्यांनी चांदीची समई देण्यासाठी? अगं पण 50वा वाढदिवस होता. 50वा वाढदिवस. माझ्या बाबांच्या 75ला काय दिलं होतं भेट म्हणून? सापशिडी. ते ऍक्च्युली सापशिडी दिलीत तुम्ही? नाही, ते कसं म्हातारा माणूस आहे, ते एक खेळत बसतात ना, ते कोणी आलं तर मग वेळ जातो म्हणून मी सापशिडी दिली ना. चिंदी. हे बघ चिंदी आहात. तुमच्या चिंदी सापशिडीने माझ्या बाबांचं काय केलं तुम्हाला माहितीये? काय झालं बाबांचं? बिचारे 3 महिने 99 वर यायचे आणि असा आनंद करेपर्यंत सापाच्या तोंडातून परत 3 वर यायचे. भीती वाटायची त्यांना. 99 जवळ आलं ना की बीपी हाय व्हायचं त्यांचं. 2 वेळा हॉस्पिटलला न्यावं लागलं त्यांना. काय भीती बसलेली माहितीये सापांची त्यांना. तिथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या गळ्यातला स्टेटोस्कोप बघून तिथे पण साप म्हणून धावत होते हॉस्पिटल. डिप्रेशन आलं तुमच्या चिंदी 22 रुपयाच्या सापशिडीमुळे माझ्या बाबांना. बाबांचं कसलं कौतिक सांगते मला. घालवलेत ना पैसे? घालवले. हा, मग ही मस्ती माझ्या समोर नाही करायची आता, कळलं ना? गरज काय होती? तिथे शेअर मार्केटमध्ये पैसे काय शेट आहात तुम्ही? शेट आहात पैसे घालायला? अरे मी कधी असा चालतो मला कळतच नाही. काही अभ्यास आहे का आपला? आपण मठ्ठा आहोत की नाही? का घालायचे पैसे? तू जास्त बोलतेस ईशा. मी अभ्यास केलेला होता. ऑनलाईन ट्रेडिंगचा मी एक ऑनलाईन कोर्स केलेला होता करोनाच्या काळात, कळलं का? मी इकॉनॉमिक टाइम्स रेग्युलरली वाचतो. आमिर हडकर मला रेग्युलरली टिप्स देतो. 1000 वेळेला सांगितलं त्या आमिर हडकरच्या नादाला नका लागू. अहो त्याला जर शेअर मार्केट मधलं कळत असतं तर 7 वर्ष इथे कोपऱ्यात बसून टुईंग टुईंग ईंग टाप हेच करत बसला असता का? करोडपती नसता झाला स्वतः? ठीक आहे, शेअर मार्केटचं असंच असतं. कसं असतं? अरे ते नाही कळत. शेअर मार्केटच्या आधी सुद्धा जाहिरात असते, त्याच्या आधी ते शेअर जोखमीची असं काही कळत नाही आपल्याला. ते आधी कळत नाही आणि सुरू केल्यावर पण कळत नाही. कधी ते पडतं आपल्याला खरंच कळत नाही. ऐक माझं, आपल्या हातात त्या गोष्टी नसतात. यावेळेला निफ्टी अशी रिॲक्ट होईल कुणालाही वाटलेलं नव्हतं. कोण? निफ्टी. कोण आहे? भवानी शाणी झालीये. अगं एक मिनिट, एक शब्द बोलायचा नाही आता. त्या भवानीकडनं तुम्हाला वसूल नाही करता आले पैसे. मेघळटासारखे फक्त इथे माझ्या समोर बोलायला पाहिजे तुम्हाला. नाही, एक मिनिट, मला पत्ता द्या त्या निफ्टीचा. बघते ना तिला मी. पत्ता द्या मला तिचा. बघते मी तिला बरोबर. निफ्टी आहे ती. निफ्टी म्हणजे बाई वाटली का तुला? निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज 50. म्हणजे त्या दिवशी ज्या 50 टॉप कंपन्या असतात ना ट्रेडिंग झालेल्या, त्या निफ्टीच्या अंडर येतात. 50. कळलं का तुला? घर विकावं लागेल आता. असं काही होणार नाहीये. एक्स्ट्रा पैसे तुम्ही सांगतोय ना तुला ईशा. दागिने सगळे विकावं अगं लागतील. नाही विकावं लागणार. सगळं विकल्यावर येतील का हो पैसे? आपल्याकडे 4 लाख. 70 लाखाचं घर आहे, कळतंय का तुला? 70 लाखाचं आहे. आता वरचे पैसे कुठून आणू गावी आई? कुठले वरचे कुठले? 70,000 ऐकतेस का तू? 70 लाखाचं घर आहे. 3,60,000च गेले. कमी नाही का त्याच्यापेक्षा?
कसला कॅल्क्युलेट कुठून आणली ह्या बाईला ना मी माझ्या आयुष्यात मला तेच कळत नाही यार भिंडोकपणा नुसता भरलाय ते काय नाही, खूप झालं झालं तुमचं सगळं, बरबादी आणली घरात, एवढं वाट लावून झाली केवढी सगळी. रिया- बस आता सगळी सूत्र मला हातात घ्यावी लागणार आहेत. ऐक तसलं मी आता एक शब्द बोलायचा नाही. आता सगळं मी ठरवणार. बर. एक केलं दोन काय काय चला कॅल्क्युलेशन बघायचं काय काय हो, तोंडात तोंडात बोलते एक मिनिट झालंय तुमचं नुकसान करून, आता मला बघू द्या एक मिनिट. नको ग तू नको Okay. ठीक आहे, कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये घातले होते पैसे? ईशा गप्पवस तुला कळणार नाही, शांत बस. पटकन सांगा. चांगल्या कंपन्या होत्या, तुला काय वाटलं मी अशा त्याच्या कंपन्यांमध्ये गुंतवेन? चांगल्या कंपन्या होत्या, ब्ल्यू चिप कंपन्या. कुठल्या कंपन्या? MHJ टायर्स होती, चांगली कंपनी आहे. छान मस्त. ज्या कंपनीचे CEO कॉमेडी करतात तिथे पैसे घालायला काही वाटलं नाही तुम्हाला? मस्त छान घाला घाला तिथे 70 लाख घाला तिथे. अरे 70 नाही घालवले घातले सगळे. एवढे कोणी कुठला आकडा आहे हा 70 ला? अगं 50,000 फक्त घातले होते त्याच्यात. मी दुसरी ती ही आहे ना प्रसादो किस्से अनलिमिटेड. अरे बापरे, कानात वारं जाईल अशी जोरदार धावत होती कंपनी मध्ये. एका दिवसात खाडकन पडली यार, मी काय करू कळतच नाही यार. आणि एक होती ना ती PP अगाऊ लिमिटेड. अरे 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 ती पण जोरदार पडली यार. श्याम बांगर पहाटेची धरपकड लिमिटेड अशी एक होती, ती एक जोरदार पडली. फक्त एक कंपनीनं टिकून आहे साली यार, विराज जगताप लेडीज टेलर लिमिटेड. विराज जगताप लेडीज टेलर लिमिटेड ही जी सुटली आहे कंपनी, एवढ्या सगळ्या वादळात ती कंपनी अशी पायरून उभी आहे. कुठलाही ग्रुप येऊ दे बाबा, माझं लेडीज टेलरचं उत्तम चाललंय. काय जबरदस्त आहे यार हे. पण हे सगळं करण्यापेक्षा माझ्या भावाच्या कंपनीमध्ये, दादाच्या कंपनीमध्ये जर घातले असते पैसे ना, डबल झाले असते आतापर्यंत. CEO आहे तो त्याच्या कंपनीचा. गॅरेज आहे त्याचं, गॅरेज. त्याच्या मागच्या भिंतीवर ना 4 गाळे मिळून एक टॉयलेट अशी चावी लावलेली आहे. तुझ्या CEOच्या ऑफिसमध्ये कमोड नाहीये. कमोडिटी मार्केटमध्ये कुठे जाणार तो? राहू दे. तो जाईल ना तिकडे शेअर मार्केटच्या जवळ, खाली एक बैल आहे काळा, तो पहिला कोलेल त्याला. परवा त्याचा मला फोन आला होता, भाऊजी जरा 500 रुपये GPay करा ना, 4 गाड्यांचे टायर उघडून ठेवले, सोल्युशनला पैसे नाही आहेत. हा तुझा CEO भाऊ, दादा म्हण ना, दादा माझा दादा. भिकारी झालाय माणूस, हा. तरी माझ्या घरच्यांना बोलायचं काही थांबत नाहीये. माहितीये, चल सतत घरच्यांचं. माझ्या घरच्यांना बोलत बसा तुम्ही. लायकीच ती आहे, मला नको सांगितलं. एक मिनिट बस झालं. अति करताय हा, अति करताय. आधीच घरात बरबादी आणली आहे तुम्ही. बरबादी आता आणली. मी बघतेय ना सगळं. आता एक मिनिट, आत्ता काय किंमत आहे मला सांगा पटकन. अगं तुला काय कळतंय सांगताय? त्यातलं? काही नाही, मगाशी 40,000 होती. अरे बापरे, अजून पडले मार्केट, 39,000 झाली आता. ठीक आहे, हरकत नाही. विकून टाका. शांत बस, तुला कळतं का? थांब जरा. ताबडतोब सगळं विकून टाका. चिंचो का उरतील हो, नाहीतर अशा असं नसतं. थोडा संयम, रस्त्यावर येऊ आपण. थोडा संयम ठेवावा लागतो, पेशन्स ठेवावे लागतात. शेअर मार्केट आहे, नंतर होतं वर जातं वर बाबा. कशा का सगळंच्या सगळं आत्ता ताबडतोब विकायचं. मी करू? विकतो. हा, ईशा, दाबा. थांब, थांब. विका असं दाबून येडी अरे. विका विकले असं असतं ते. मी करते मग. मी अरे, करते मग. पासवर्ड असतो त्याला, काहीतरी असतं. फिंगर थांब जरा तू, पटकन. थांब 2 नाही, मिनिट. बडबड कुठली नाही. जबरदस्ती करा. अगं, एवढं नाही. विका पटकन. विकलं थोडेसे ठेवतो ना मी पटकन. सगळं विका पटकन. थांब, गेले. द्या पैसे. घे असे पैसे येतात तिथून. 2 दिवस लागतात, अकाउंटला क्रेडिट होतात. थांब जरा, काही माहिती नाही ना. ठीक आहे, काय विका ठीक चाललंय आहे. तुझं? आले की लगेच माझ्या हातात द्यायचे. मला बांगडी करायची आणि मी या घरात ठेवणार पण नाहीये ती बांगडी. माझ्या दादाकडे मी सेफ ठेवणार. काय नको तुझा दादा. तू दादा माहितीये का साय तो? मला नको दादाला सांगू. काही बोलू नका चल तुम्ही. काय, माझ्या दादाला सतत मला दुसऱ्या- सांगू माझ्या होते. घरच्यांना बोलायला पाहिजे. इथे बरबादी आणली आहे घरामध्ये. काय झालं? काय MHJ टायर दुप्पट झाला. हे आई शपथ. प्रसाद नो किस्से अनलिमिटेड आईच्या तिप्पट झाला. हे तिप्पट झाला. कानात वारा शिरला परत त्याच्या.
अरे यार डबल झाले. अरे जरा थांबलो असतो ना सगळे डबल झाले असते रे. काय वाट लावली सगळी? ऐका, ऐका, वाढतंय 2 ना? दिवसात सगळे डबल झाले असते. तुला अक्कल आहे का? कशाला विकायला? एक मिनिट गेले आता- आता, गेले नाही, पैसे. कसं गेले आत्ताच विकलंय ना, पटकन त्यांना सॉरी म्हणून टाका, देतील ते परत. काय असं सॉरी म्हणा असं नाही हो. करा करा. असं नाही होत सांगितलं अरे कळतंय का? सॉरी म्हणा म्हणते ना. अगं नाही सॉरी म्हणून ते देणार हाच प्रॉब्लेम आहे चौगुल्यांचा. सॉरी म्हणायचं नाही. 4 वेळा सॉरी म्हटलं तर छोटे होणार नाही. सॉरी म्हणावं अरे जरा 400 वेळा माणसाने. सॉरी म्हटलं तरी ते असे परत येणार नाही तिकडे कोण माणूस. ऐका, खोटं खोटं सांगा, बाबांची हार्टची सर्जरी आहे, पैसे अरे भावल्या आहे का बाई? हार्टची सर्जरी सांगायचं तिकडे. शेअर मार्केट आहे ते शेअर मार्केट. कळतंय का तुला? नाही जमणार असं. काही करत नाही हा माणूस. काहीही करू नका. सगळं पत्ता द्या मला त्या शेअर मार्केटचा. अगं असं पत्ता द्या त्या शेअर मार्केटचा मला आत्ताच्या आत्ता पटकन. मी बघते ना कसे नाही देत ते. द्या पटकन पत्ता. घे. देताय का? होय B 405 सुयश अपार्टमेंट चकाला अंधेरी ईस्ट. ए ए ए ए ए काय माणूस आहे? आता बघते त्यांना. बरं आहेस ना? माझा पत्ता या. मुद्दाम दिलाय तुझा पत्ता. तुला पण कळलं पाहिजे कोणत्या आगी बरोबर आम्ही संसार करतो ते. माझा कळलं पाहिजे तुला पण.